नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. मी रोहित शिंदे, राहणार कोथळा, जिल्हा धाराशिव. हे यूट्यूब चॅनल उघडण्यामागं कारण असं आहे, की मी इथून पुढं जे बी माझ्यापर्यंत नॉलेज आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जेवढी शेतकऱ्यांना मदत होईल किंवा मार्गदर्शन करण्यात येईल, तेवढं मी ह्या चॅनलमार्फत करणार आहे. आणि ह्या चॅनलला तुमचा सपोर्ट जर राहिला, तर भरपूर सारे प्रयत्न करून मी जसं की एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय तंत्रज्ञानाचा वापर करून माती सुधारण्याचं किंवा मग उत्पादन वाढवण्याचं जे बी काही मार्गदर्शन असेल किंवा जे बी माझ्यापर्यंत येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. ह्या संदर्भात आजचा विषय असा आहे की आज मी मार्गदर्शन कमी आणि एक कंपनी चालू केली इंडसेरा ॲग्रीटेक, ज्याचं ब्रँड नेम कृषी मित्र सॉईल रिवाईव्ह असं आहे. सॉईल रिवाईव्ह एक असा प्रोडक्ट बनविला आहे मी, ज्या प्रोडक्टमार्फत शेतकऱ्यांना माती सुधारण्यात मदत होणार आहे. आणि ह्याचा उपयोग असा आहे की आपण भरपूर ठिकाणी अनुभव घेतो किंवा मग किंवा आपण स्वतः एक केमिकलयुक्त एक खतांचा वापर भरपूर प्रमाणात करतो आपण. अ, भरपूर वेळेस असं होतंय की आपण महागडे खत वापरतो किंवा मग महागड्या रासायनिक खतांचा जास्त वापर करतो मातीत. दरवर्षी खतं वाढते, औषधं वाढतात, पण उत्पादन वाढत नाही. उत्पादन तिथंच राहतंय. ॲव्हरेजला काही फरक दिसत नाही किंवा मग शेजाऱ्यासोबत कंपॅरिझन करतो आपण, की ह्याचा 70 आलाय, आपला 80 आलाय, तर मग आपण जास्त केमिकल वापरावं. ज्याचं 70 आलाय त्यानं जास्त केमिकल वापरावं. एक असा विचार करून आपण मातीला मारायचं काम करायला लागलो. हे लक्षात घेतलं पाहिजे आज. तर प्रश्न असा आहे, की समस्या बियाण्यात आहे का रोपात आहे का मग मातीत आहे? तर मग ही लक्षात जर आलं आपल्याला, तर आपण माती सुधारण्याचं काम चांगलं करू शकतो. आणि ह्या यूट्यूब चॅनलचं एकच काम राहील, की माती जास्तीत जास्त सुधारण्यावर भर राहील माझा. त्यामार्फत मी प्रोडक्ट तयार केला आहे, ते प्रोडक्ट तुमच्यामार्फत पोहोचवण्याचं काम करेल. असं नाही, की मला त्यामागं मार्जिन जास्त काढायचं आहे किंवा काही प्रॉफिटेबल एक बिझनेस उभा करायचा आहे, असं काही नाही. मी एक एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक असं फॉर्म्युलेशन तयार केलं आहे, ज्याचं नाव आपण सॉईल रिवाईव्ह मी सांगितल्याप्रमाणे. भरपूर फायदे आहेत. ते ह्युमिक ॲसिड, सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट, ॲझोटोबॅक्टर, पी-एच-बी प्लस के-एम-बी, वर्मी आणि जॅगरी म्हणजे आपल्या भाषेत गूळ. तर अशा प्रकारचे ते आपण कंटेंट वापरलेले आहेत. प्रत्येक एक कंटेंटचा भरपूर चांगल्या प्रमाणात वापर होत आहे. जसं की तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ह्युमिक ॲसिडचे फायदे असे आहेत, की मातीची रचना सुधारते, पाणी धरून ठेवण्यास मदत करते, पोषक तत्वांची रचना सुधारते, मुळांची वाढ मजबूत करते आणि पिकांना वाढीस चालना देतो. हे ह्युमिक ॲसिडचे फायदे. सीवीड आपला पुढचा कंटेंट आहे. ज्यात सीवीडचे फायदे असे आहेत, की वाढीस चालना देण्यासोबत तणाव सहन करण्याची ताकद करते. सीवीड एक्स्ट्रॅक्ट तत्वांचे शोषण सुधारते. रोप स्थिर आणि मजबूत ठेवते. खाली मुळांपाशी काम करते. पुढचं आपलं ॲझोटोबॅक्टर, पी-एच-बी प्लस के-एम-बी यांचे फायदे असे आहेत, की नायट्रोजनची उपलब्धता वाढवते मातीत. रासायनिक नायट्रोजनची कमतरता किंवा गरज कमी करते. रोपे हिरवे ठेवण्यास मदत करते. सूक्ष्मजीव क्रिया वाढवून माती चांगली करते. पुढील आपलं वर्मी मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव वाढवतो. वनस्पतींची वाढ जलद करतो, तंदुरुस्त करतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मातीची सुपीकता व पोषण क्षमता वाढवतो. पुढं आपलं जॅगरी म्हणजेच आपल्या भाषेत गूळ. त्याचे फायदे असे आहेत, की उपयुक्त सूक्ष्मजीवांना चालना देतो, वाढ आणि क्रिया वाढवतो. घटकांची उपलब्धता वाढवून कामास आणतो. मातीत क्रिया वाढवतो, मातीतील सेंद्रिय क्रिया वाढवतो व माती सुधारतो. उत्पादन एकूण पीक गुणवत्ता सुधारतो. सूक्ष्मजीवांचे संतुलन राखून मातीत त्याला धरून ठेवण्याचं काम करतो. अशा प्रकारचे घटक वापरून जे आपण सॉईल रिवाईव्ह नावाचा प्रोडक्ट फर्मेंटेशन लिक्विड जे तयार केले, तर ह्या लिक्विडचे टोटल एकूण फायदे सांगतो तुम्हाला. मातीचा पोत सुधारणं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवणं, अडकलेले अन्नद्रव्य उपलब्ध करणं, मुळांना मजबूत करणं आणि हिरवळ जे आपण हिरवा कलर जो ऊसाला येतो तो चांगला आणि ताजा करण्याचं काम करते. आपला फायदा पुढील प्रमाणे आणखीन मातीतील सूक्ष्मजीव क्रिया वाढवतात.
त्यामुळे मातीची सुपीकता वाढते. पुढचा पॉईंट तणाव सहन करण्याची क्षमता वाढते. उन्हाळा व पावसाळा किंवा प्रत्येक हंगामात पिकाला एक चांगल्या प्रकारचं एक घटकांची क्रिया वाढवून मातीतील सेंद्रिय जे बी घटक आहेत त्या सेंद्रिय घटकांना धरून ठेवण्याचं काम करतो आणि मातीत एक क्रिया चालल्यामुळे एक मातीला एक चांगला जिवंतपणा येतो, म्हणजे माती सुधारते. पुढचा आपला एक असा पॉईंट आहे की रासायनिक खतांचा वापर कमी होतो, यामुळं सेंद्रिय खत जास्तीत जास्त मातीत जातो आणि मातीला नुकसान कमी होतं आहे. आता गेली 15 वर्ष झालं आपण केमिकल वापरतो, भरपूर चांगला रिझल्ट येतो आहे, फास्ट रिझल्ट येतो आहे. ह्या कारणामुळं केमिकल आपल्याला उपयुक्त असं वाटत असेल, पण केमिकलचा प्रादुर्भाव असा होतो की जमीन चांगली राहत नाही. केमिकलचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे, कमीत कमी प्रमाणात केला पाहिजे. केमिकलचा वापर जास्त केल्यामुळं मातीतील नॅचरल घटक जे बी उपलब्ध होते किंवा आहेत, तर ते घटक कमी होतात किंवा कुठंतरी लपून बसण्याचं काम होतं आहे. तर मग आपण ह्या सगळ्याला गृहीत धरून सॉईल ड्रायव्हरची निर्मिती आज आपण चालू केलेली आहे आणि मी करंजकल्ला, कोथळा, लोटापूर्व, हिंगणगाव या गावात ह्याचे डेमॉन्स्ट्रेशन कंप्लीट केलेले आहेत. तर टोटल मी 50 शेतकऱ्यांना याचा डेमो दिला होता. तर त्यातील 20 ते 22 शेतकऱ्यांनी ह्याची फवारणी करून बघितलेली आहे. सक्षमपणे आम्ही त्याचा रिझल्ट फास्ट दिला आहे. सॉईल ड्रायव्हरनं रिझल्ट फास्ट दिला आहे. ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला या 3 पिकावर आपला रिझल्ट सक्सेसफुल ठरलेला आहे इथं. तर जेवढे मी आत्ता पॉईंट सांगितलेत किंवा फायदे सांगितलेत, तर ही सगळे फायदे सॉईल ड्रायव्हर फायदे तुम्हाला देणार आहे. ज्यामुळं एकूण उत्पादन चांगलं होण्याचं काम होईल, सुपीकता दीर्घकाळ टिकण्यात मदत होईल, मातीत क्रिया वाढवण्यास मदत होईल किंवा मग सूक्ष्म घटक आहेत किंवा काय आहे, तर त्याची मुळापासून ते वरी पानांपर्यंत पूर्णपणे सॉईल ड्रायव्हर तुम्हाला फायदेशीर ठरेल. धन्यवाद.